पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या राजकीय संघर्षानं टोक गाठलंय. अगदी काही दिवसांपर्यंत या दोन्ही शहरात भाजप प्रचंड आक्रमक होती. त्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला होता. असं वाटत होतं की भाजप यावेळेस एक हाती सत्ता मिळवणार. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. ज्या भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांना घेरण्याची पूर्ण रणनीती आखली होती, तीच भाजप आता स्वतः प्रचंड मोठ्या कोंडीत सापडलीय. आणि याला कारणीभूत ठरली आहे अजित पवारांची परवा झालेली ती एक वादळी पत्रकार परिषद. या एकाच पत्रकार परिषदेत दादांनी असे काही बॉम्ब टाकलेत की पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन्ही ठिकाणी भाजप बचावात्मक भूमिकेत गेलीय. वर्षानुवर्षे पुण्याचा कारभार आपल्या हाताखाली ठेवणाऱ्या अजितदादांनी शेवटी असं काय केलं की भाजपची सगळी हवाच निघून गेली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच सविस्तर समजावून घेऊयात. नमस्कार, मी केलाय. त्यांनी सांगितलं की पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ, ज्याच्या दहशतीची पुण्यात चर्चा असते, त्याला चक्क परदेशात पळून जाण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनीच मदत केली आहे. पुण्याच्या गल्लीबोळात या विषयाची चर्चा आधीपासूनच होती. पण जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दर्जाचे नेते जाहीर पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा मांडतात, तेव्हा त्याला एक वेगळं गांभीर्य येतं. विचार करा, ज्या भाजपला पुण्यातील गुंडशाही संपवायची आहे असं वाटत होतं, तिथेच त्यांचेच केंद्रीय मंत्री एका गुंडाला मदत केल्याच्या आरोपाखाली आलेत. यामुळे भाजपची आक्रमकता तर संपलीच आहे, पण आता त्यांना लोकांच्या प्रश्नांना उत्तरं सुद्धा द्यावी लागतायत. हा मुद्दा केवळ एका व्यक्तीचा नसून भाजपच्या प्रतिमेचा बनलाय. त्यामुळे पुण्यात आणि PCMCमध्ये भाजप आता बॅकफूटवर आली आहे. आपण आता वळूयात आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे भ्रष्टाचार. पिंपरी चिंचवड महापालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. ही पालिका इतकी श्रीमंत होती की बँकांमध्ये हजारो कोटींच्या मुदत ठेवी होत्या. मात्र अजित पवारांनी या पत्रकार परिषदेत एक खळबळजनक आकडेवारी समोर आणली आहे. त्यांनी सांगितलं की भाजपच्या सत्ताकाळात पालिकेच्या तब्बल 8,000 कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या गेल्यात. हा आकडा सामान्य माणसांच्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. 8,000 कोटी रुपये ही काही किरकोळ रक्कम नाहीये. अजित पवारांचा थेट सवाल आहे की जर शहराचा विकासच झाला नाहीये तर हा पैसा गेला कुठं? जर पालिकेकडे एवढा मोठा निधी शिल्लक होता तर तो केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी खर्च झाला का? या आरोपामुळे भाजपची पारदर्शक कारभार ही प्रतिमा पूर्णपणे धुळीस मिळाली आहे. जेव्हा सामान्याच्या कष्टाचा टॅक्स म्हणून जमा केलेला पैसा अशा प्रकारे गायब होतो, तेव्हा जनतेमध्ये संताप निर्माण होणं साहजिक आहे. अजित पवारांनी हा मुद्दा इतक्या प्रभावीपणे मांडलाय की भाजपला आता या 8,000 कोटींचा हिशोब देताना नाके नऊ येत आहेत. भ्रष्टाचाराच्या या मुद्द्याने पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची कोंडी केली आहे. निवडणुकीचं राजकारण हे केवळ भाषणांवर चालत नाही, तर ते आकड्यांच्या आणि ताकदीच्या जोरावर चालतं. भाजपला असा ठाम विश्वास होता की त्यांनी अजित पवारांचे अनेक शिलेधार फोडलेत आणि त्यांना एकटं पाडलंय. भाजपचे नेते उघडपणे म्हणत होते की आता राष्ट्रवादी संपलीय आणि अजित पवारांचं वर्चस्व संपलंय. पण खेळाचा खरा शेवट अजून बाकी होता. अजित पवारांनी ज्याला आपण राजकीय सर्जिकल स्ट्राईक म्हणतो, तो प्रत्यक्षात करून दाखवला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी अगदी 12 तासात अचानक 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यातली सर्वात मोठी मेक म्हणजे या 18 पैकी 12 नगरसेवक ही चक्क भाजपचे होते. मुरलीधर मोहोळ असोत किंवा इतर भाजपचे नेते, आता त्यांना दादांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतायत. पुणे आणि पिंपरी चिंचवडचं राजकारण आता एका अत्यंत रोमांचक वळणावर येऊन ठेपलंय. अजित पवारांच्या एका पत्रकार परिषदेनं भाजपची वर्षभराची मेहनत मातीमोल केली आहे. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, 8,000 कोटींच्या ठेवींचा हिशोब आणि गुंडगिरीच्या मुद्द्यावरून झालेला पलटवार यामुळे भाजप आता पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यात आली आहे. ज्या शहराला अजितदादांनी घडवलं, त्याच शहरावर पुन्हा आपली पकड मजबूत करण्यासाठी दादा आता फ्रंट फूटवर खेळतायत. निवडणुकीच्या निकालात काय होईल ते आपल्याला लवकरच कळेल. पण सध्या तरी अजित पवारांनी पुणे आणि PCMCच्या मैदानात स्वतःचा दबदबा पुन्हा एकदा निर्माण केलाय, एवढं नक्की. तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांचे हे आरोप भाजपला निवडणुकीत महागात पडतील का? आणि पिंपरी चिंचवडमधील 8,000 कोटींच्या ठेवींचा जो मुद्दा आहे, त्यावर तुमचं मत काय? तुमची प्रतिक्रिया काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल आणि पुण्याच्या राजकारणातील या घडामोडी